किंवा ही माहिती मला कुणीच दिली नाही। मग आपल्या गावातल्या कुठल्या मंडळीला माहिती आहे का माहीतच नव्हतं हेही मला सांगितलं नाही। पण नंतरनं ज्यावेळेला स्मशानभूमी पाडली त्यावेळेला माहिती घेतल्यावर कळालं की 2 वर्षापूर्वी MIDCने तो काय 7-8 एकरचा प्लॉट आहे तो सगळा त्या गोयल ना रे गोयल मालक मी त्याला फोनवरती बोललो त्यांच्याशी, तर त्यांना तो प्लॉट दिला आणि तिथं आपण काहीच करू शकत नाही। त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरीकडे ज्याचा जागा MIDC मोकळी आहे तिथं तुम्ही स्मशानभूमी बांधा अशा पद्धतीने सांगण्यात आलं। तर मी गावात आल्यावरती पंडित असेल, राजू होता, नवनाथ भाऊ होता, सगळी तुम्ही मंडळी होती, राजू पप्पू सगळेच होते। सगळ्यांना विनंती केली की बाबा आपण इथं वाद घालण्यापेक्षा पलीकडे एक जागा आहे ती जागा बघा, कंपनीच्या मागच्या बाजूला जागा आहे तिथं होत असेल तर ती सांगा। समोर जागा होती जी आता कडलकांची जागा आहे त्याच्या पुढची जागा 40 गुंठे जागा आहे ती 40 का 42 गुंठे, तुम्ही ती सांगा। 3-4 जागेमध्ये तुम्ही जिथं सांगाल तिथं आपण स्मशानभूमी बांधू। त्यावरती मला सांगितलं की नाही आता जिथं बांधायची होती जिथं बांधकाम केलं तिथंच बांधायची। आता ही तुमची भूमिका होती की जिथं पाडले ते आम्हाला परत बांधायचं। मी स्पष्टपणे सांगितलं कंपनीचा कोण मालक आहे मला माहीत नाही, कंपनीने मला काय हप्ता दिला नाही का मला काय रुपयाचं काम दिलं नाही आणि मला कंपनीवाल्याशी घेणं देणं पण नाही। मला घेणं देणं माझ्या वाडीतल्या लोकांची, जी लोक मला सांगतील ते मी ऐकणार। मग पंडितला सांगितलं, पंडित म्हणला नाही आता इथंच बसायचं इथंच होऊ दे। मी म्हणलं कंपनीचं काम तुम्ही काय चालू करून देऊ नका, बाकीचं काय असेल ते मी बघतो। कंपनीचं काम आपण 15-20 दिवस बंद ठेवलं, बंद ठेवल्यानंतर कंपनीच्या मालकांनी MIDCच्या अधिकाऱ्यांनी वरती मंत्रालयापर्यंत मेल पाठवल्या, ही कंपनीमध्ये इथं गाववाले येऊन आमचं काम बंद पाडले, आमची अशी नुकसान होतीये। मी त्याच्याकडे बघितलं नाही, म्हणलं काय त्यांना करायचं करू दे, काम बंद आहे काहीतरी मार्ग निघाल। आता त्याच्यात कुठलाही मार्ग निघाला नाही। मी अधिवेशनाला गेल्यावरती मला वाटते सोमवारी काम चालू केलं त्यांनी का आधी घेतलं शुक्रवारी काम चालू केलं असं काम चालू केलं मला सांगितलं नाही। पण सोमवारी सकाळी तुम्ही तहसील कार्यालयात जाणार आणि तिथं जाऊन निवेदन देणार ही बातमी मला मी मुंबईला जाताना मला ती कळाली अधिवेशनाला। म्हणलं ठीक आहे आता आपली गावातली मंडळी जाऊन आज निवेदन देतील आणि त्यानंतर मग बघू काय असेल ती चर्चा करू। पण सोमवारी निवेदन द्यायला गेले आणि पंडितला तिथं उपोषणाला बसवला। मला आता गाववाल्यांना विचारायचंय पंडितला इथून वडगावला उपोषणाला कुणी बसवला, कुणी बसवलं? सगळा विचार झाला, मीटिंग घेतली मंदिरापुढं, आम्हीच विचार घेतला। मला आपल्याला वडगावचा काय संबंध? आता इथं बसून पण काही उपयोग पण नव्हता। बरं ठीक आहे, वडगावला जाऊन बसले त्याच्या मागं कोणी बसवणाऱ्या मागं? मग मी सांगितलं की बाबा तुम्ही काम बंद पाडा, काम बंद केलं। मी तिथं आहे त्या कंपनीवाल्यांना कळालं, त्यांनी 15-20 दिवस काम बंद ठेवलं। काम चालू करताना काम चालू केलं अण्णा, पुढं काय करायचं मला विचारलं कुणी? मला विचारू द्या, कंपनीचं काम चालू केल्यानंतर तुम्ही मला सांगितलं नाही तेव्हा ना आता आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे वडगावला, आम्ही तिथं उद्या बसणार आहे, मला कुणी बोललं का बरं? मला कंपनीने हप्ता मारला होता का कंपनीत माझ्या भावाने काम घेतले? तुम्ही एक सांगतो, भगवंता पांडुरंगाने मला सगळं दिले, दलालाच्या नादाला लागू नका। माझा स्पष्ट चाललाय, ज्या दलालाने तुम्हाला फार जमिनी तुमच्या घेऊन खाल्ल्यात ना, आया बहिणींच्या लिहून घेतल्यात ना, त्या दलालाच्या नादाला लागू नका, काहीच भलं नाही होणार। तुम्ही बसले तिथं
बसून गेले, भाषण ठोकून गेली. पुढं काय? तुमची लय ओट आहे ना, तुम्ही इथं नको बसू, वडगावला बसवा. हे कोणी सांगितलं मला बी माहिती आहे. मी आता त्या गोष्टीत जात का समजू दे, उगत मला त्या भानगडीत जायचं नाही. इथं नाही तिथं नेऊन बसावला, भाषण गेली, निघून गेली. मी तिथून अधिवेशन सोडून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटलो. अरे म्हणलं माझी लोक तिथं बसल्यातून आता ना, तुम्ही एमआयडीसीने काही निर्णय घेणार आहे का नाही? तर नाही, ऑलरेडी आम्ही तो प्लॉट दिलेला आहे, त्यांना माहिती होतं, त्यांनी तिथं सांगायला पाहिजे नव्हतं. ते आम्हाला एमआयडीसीचा प्लॉट घेता येणार आहे. मी सुधाकरला त्या कंपनीच्या मालकाला भेटायला पाठवला. म्हणलं त्याला 20 गुंठे माग, 20 गुंठे नाही म्हणला तर 10 गुंठे तरी घ्या आणि ते मिटवायला लाव त्याला. मी त्याच्या फोनवरती बोललो. म्हणलं अरे गाववाल्यांकरता थोडी मदत करा, तुम्हाला गाववाले उद्या मदत करतील. 10 गुंठे तर जागा द्या, 20 नका देऊ, 10 गुंठे द्या. 10 गुंठे आम्ही वड्यात नंतर काही करता येईल ते करून अजून वाढवितो. तर तो मला उलट त्या जागेच्या शेजारी मला एमआयडीसीने फसवलाय. माझ्या जागी शेजारी स्मशानभूमी, मला माहित नाही, ती वास्तूत बसत नाही. म्हणलं आता माझी कंपनी मी एवढे पैसे अडकवणार, मला प्लॉट घेताना पण काय त्यांच्या एजंटांनी का अधिकाऱ्यांनी फसवले. तो बरंच काय काय सांगत होता. म्हणलं ठीक आहे, तुला काय केलं मला माहित नाही, पण तू 10 गुंठे जागा द्यायला पाहिजे. तो शेवटी मला साहेब मला मी कंपनी बंद करतो, तुम्ही सगळी जागा घ्या, आज मला नुकसान भरपाई द्या. आता म्हणलं तुला नुकसान भरपाई द्यायची असेल मी तुला कशाला भेटायला होतो. तर त्यांनी तिकडं नकार दिला, इकडं अधिकाऱ्यांनी नकार दिला. कालच्याला पंडितचं सहीचं पत्र आलं, ती सही करून कुठली जागा मागितली, ते पत्र कोणी तयार केलं? पंडित दातोंडेनी जे सही करून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं, ते पत्र कोणी टाईप करून दिलं? दलालांनी. बरोबर ना? माहिती आहे ना दलालांनी दिलेलं होतं. एक पत्र एमआयडीसीत आलंय तिथं वरती, आणि ती जागा नाही मागितली, दुसरी चतुर्शीमा टाकून मागितली. इकडं गाववाल्यांना सांगायचं तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला जागा काढून देतो, आणि एमआयडीसीच्या साहेबांना अधिकाऱ्यांना सांगायचं मी ते मिटवतोय गाववाल्यांचं, तुम्ही काय काळजी करू नका. या असले उद्योग करून काय आपल्याला मिळवायचे? मी ज्या दिवशी तुम्हाला फसवील, तुमचा विश्वासघात करील, त्या दिवशी तुम्ही दुसरा पर्याय निवडा ना, की आमदार का आमच्या कामाचा नाही, फक्त बोलतो आणि मागून जे करायचे करतोय. असं असेल तर मला करा ना, माझ्या विरोधाचा. मी ज्या वेळेला सांगतो की बाबा वाडी माझी आहे, वाडीतली माणसं माझी, मग थोडं तर मला विचारा, मला सांगा. मला सांगायचं कमीपणा. राजकारण केलं नाही तुम्ही, ज्याला कोणी राजकारण केलं राजकारण केलं, असं करून उपयोग आहे का? आज त्याचा जर जीवानी शितो केला म्हणजे काय गावानी खेळ करायचा का अख्ख्या? त्याला रात्री उचलून याला 3 वाजता का 4 वाजता. आपण आपली माणसं एकजुटाने राहा, एक विचाराने राहा. आमचं राजकारण मरून पेटलं तिकडे राजकारण काय व्हायचं होईल. ज्याला धंदा करायचा तो येतो, बडाया मारतो, पाटील दाखवतो मी तुमच्या बरोबर आहे. कुणी कोणाला काय काढून देत नाही, कुणी काय तुमच्यासाठी मोकळं नाही. तुम्हाला बसवल्यात, बाकीचे आता संस्कृत करीत बसल्यात, आराम करीत आहेत, खात्यात पोळ्या घरी जाऊन. आपल्याला गावाचं हित बघायचं असेल, मी जर कमी पडलो तर मग मला सांगा की बाबा अण्णा तू कमी पडतोय किंवा आम्हाला तुझ्याकडनं काय आम्हाला न्याय मिळत नाही, मग 100% तुम्ही मला बोलायचा अधिकार आहे. पण मी तुम्हाला जे सांगेन, माग पाण्याचं सुद्धा या आया बहिणीने सांगितलं अरे आम्हाला पाणी नाही, मी 7-8 लाख रुपये खिशातले घालवलं, पाईप टाकलं, ते पाणी चालू केलं, तुम्ही साधं ते पाईपही बुजवलं नाही माझं. तुझं निवड बंडल आहे काय मला रात्री सांगितलं बुजवलं नाही म्हणून. आता ते पाईप लीक झालं फार बुजवलं का? ताजी बुजवलं का? उकडं नाही ते पाईप टाकलं मी एमआयडीसी लाईन होती. त्या एमआयडीसी तुम्हाला माहित नाही सांगतो, ती लाईन जोडून देतो एमआयडीसी वाले. म्हणलं बघतो कशी जोडीत त्या माझं. अरे एमआयडीसीला मी पाहिजे तिथं वाकवायला बसलेलो आहे, अधिकाऱ्यांना वाकवायला बसलो. कुणाच्या जीवावर? तुमच्या जीवावर आहे ना. शेवटी तुम्ही माझ्या मागे उभे म्हणून मी पण तिथं पाहिजे तिथं वाकवितो. पण माझी बदनामी करून आणि आमदाराचं काहीतरी ह्याच्यात आहे, आमदाराच्या भावाच्या ह्याच्यात काहीतरी त्याला भेटणार आहे, आम्हाला कुणाचा रुपया नको, भल्याने नको. एवढी कामं चालल्यात एमआयडीसीत. सांगा होते म्हणजे एक काहीतरी पुढे लोकांचं काम घेतलं होतं, त्याच्या पलीकडे कुठलं काम आम्ही घ्यायला आलो नाही.
आणि कुठे कॉन्ट्रॅक्ट नको, कुठे भांगार नको, टांगर बी नको म्हणून मला. आपल्याला काहीच नको. माझ्या लोकांना करू द्या, गावाल्यांना करू द्या. आता एका दलाला खायचं अख्खं तालुका खा म्हणा का तुझ्या दादा जाऊ दे, ते असं नाही. तर आपण या सगळ्या घटनेमध्ये किंवा या परिस्थितीत स्मशानभूमीचा विषय, आता ती जागा मानू पडेल स्मशानभूमीचा आधी सारखं आधी हा कुठली स्मशानभूमी जागा ना, ती जागा जी आहे ती. आता मी सांगतो, मी त्यावेळेला 2-3 पर्याय दिले होते. बघ का बघा, ती जागा तुझी बघितली मी. त्याला त्या दिवशी रात्री काय सांगितलं, म्हणलं ती स्मशानभूमी. आता तिथं बरेच जण म्हणजे आता अंत्यविधी झाले असतील पूर्वीचे, आपल्याला पण त्या जागेत काय करायचं म्हणलं तर आपलं मन लागत नाही. मी सांगितलं बाबा ती स्मशानभूमीची ती जागा 1 एकर तुमची, 1 एकर जागा ती MIDCला देऊ आणि तिच्या बदल्यात तुम्ही ह्याच रोडला कुठे जागा मोकळी बघ, तिथली जागा मी तुम्हाला काढून देईल. हा ती देतो. अण्णाला पण आता अण्णाकडे गेलो होतो, अण्णांच्या घरामध्ये सांगितलं, अण्णा तुमची विहीर आहे. आता एक मी सांगितलेलं पटलं तर होय म्हणा, नाही पटलं तर मला परत उद्या बोलवा, परवा बोलवा, रविवारपर्यंत मी इथंच आहे. आजच फॅसला मी सांगतो ना तुम्हाला अरे थांब, तुम्हाला पटलं तर मला होय म्हणा, नाही पटलं तर कोर्टातून तुम्हाला स्टे भेटणार आहे. भेटणार आहे ना? भेटू नसते तुम्हाला, कोर्टात जाणार होता. अरे काय मला, अरे कोणाच्या जीवावर घेऊन राजकारण काय करून मिळालं. ते ती 1 एकर जागा, अण्णाची जी विहीर आहे, विहिरीच्या बाजूनी भिंत घालू तिकडून, आणि ती मोकळीची जागा आहे, ती मोकळी जागा बी तुमची आहे ना मावशी, ती त्या मोकळ्या जागेत बसायची व्यवस्था करतो. मध्ये नाला आहे, नाल्यावरती स्लॅब टाकून ती आहे ती स्मशानभूमी तिथंच वर उचलून नवीन बांधू. म्हणजे जागा अख्खी 1 एकर तुम्हाला लेवल करून देतो. तो नाल्याला स्लॅब टाकून किंवा पाईप मोठी टाकून तो बुजून घेऊन ती जागा अख्खी सपाट केली. आपल्याला 20 गुंठे ना, आपल्याला 1 एकर मिळेल. फक्त त्या जागेत तुझं 4 गुंठ्याचं काहीतरी ते लपडे, समजा मग तुला 40 गुंठ्याच्या ऐवजी 36 गुंठे देता येईल. आणि तुला 40 गुंठे मिळाले, 40 गुंठे घेऊन 4 गुंठे त्यांना फिरवून दे. तर तुमचा नंतर इंटरनल विषय, आता गावकीचा विषय टाका. तर तुला 1 एकर दिली. अण्णा तुम्हालाही आता गाव म्हणून तुम्ही बरेच वर्ष गावाचं नेतृत्व केले किंवा वडील आहात. मी तिकडून भिंत घातली किंवा जरी मोकळी ठेवली तर आपली आहे तिथंच, पण ती जमिनीच्या वर आणतो. मी रोडच्या लेवललाच स्मशानभूमी आणतो. त्यात अशी खड्ड्यात आहे, ती अख्खी भरून घ्यायला लागेल. ती जागा अख्खी 1 एकर लेवल करून पाईप टाकून तुम्हाला ती सगळी जागा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित. म्हणजे यांची अडचण नाही, कंपनीच्या बाजूला स्मशानभूमी आहे, आमची गावची पहिल्यापासून आम्ही तिथं बांधणार. त्याला सांगतो काय सांगायचं. त्या गोळीला मला फोन लावून दे म्हणून, तुम्ही नाही आला का रे फोन मागितली अक्षय. तो म्हणला होता त्या टायमाला की मी तुम्ही दुसरीकडे सांगा पुढे जागा मी बांधून देतो. आता आहे तिथं बांधाय गेलो तर तो तयार होतो ना. बघू तुला 1 एकरच्या बदल्यात 1 एकर जागा इकडे काढून देईन, पण मला 4 महिन्यात तुला माझ्या मागं पळायला लागेल. कारण मुंबईला इथून प्रस्ताव पाठवू, तो परत मंत्रालयात SPCला घे, अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडून त्याला मान्यता घ्यायला आपल्याला 4-5 महिने झट घ्यायला लागेल. पण तुला जिथं जागा देसन तिथली जागा तू पुण्या. हो नमस्कार, सुनील शेळके बोलतो. हैप्पी गुड़ी पड़वा आपको भी, थैंक यू. मैं भी मेरे गांव वालों के लोगों के साथ बैठा था. अभी जो अपनी जगह है उसमें तो हम लोग कोई इंटरफेयर मतलब उसके अंदर ले आने का ये तो हम लोग डिसीजन दे रहे हैं, लेकिन हमको आप गांव वालों को हेल्प करना है. वो अपोजिट साइड में मेरे फार्मर लोग हैं, उनकी साइड से एक वॉल करके वो स्मशान भूमि आपको बना के देना है मेरे को. ठीक है, थोड़ा एस्टिमेट बढ़ेगा तो थोड़ा हमको संभाल लो. ठीक है, चलो मैं वैसे बात भी करता हूँ और थोड़ा उनका आर्किटेक्ट से बात करके या फिर मेरा टेंटेटिव प्लान निकल के आपको भी भेजता हूँ. स्मशान भूमि मतलब वो शेड आएगा और जहाँ पे वो विधि होता है वो भी RCC का करना पड़ेगा, लेकिन वो थोड़ा एक साइड में शेड आएगा और आगे स्मशान भूमि आएगा. मैं आपको प्लान दिखाता हूँ. ठीक है, मैं आपको भेजता हूँ.
तो भाई मेरा वो ऊपर कंप्लेंट मत करो, मैं तो तिथलं प्रेमी नाही. तेवढंच ठीक आहे. जर तुम्हाला ते पटलं ती जागा आता तर तुम्ही होय भरा, नाही म्हणले तर नाही आम्हाला दुसरी जागा पाहिजे तर दुसरी जागा सांगा. कंपनीच्या या वादात आपल्या माणसाचा जीव घालवायचं काम कोणी करू नका. तुम्हाला गावच्या वतीने अण्णांनी सांगितलेले सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांनी हो म्हणा आणि अण्णा पुढील कारवाई आपल्याला सगळ्यांना अण्णा तो बी त्याला पण विचारला नाही, तो बी म्हणून मला नाही विचारलं एवढा अण्णा पण नाही त्याला पण विचारलं. कोण नाव विचारलं नाही आता नाही. एक तुमच्या लक्षात आलं का, फक्त आपण एक मिनिट फक्त आपण इकडची बाजू मागत होतो ना, त्याच्याऐवजी इकडची बाजू आली. ही बाजू म्हणजे दादाची अण्णाची इकडची बाजू काय करू काय प्रॉब्लेम नाही, बरोबर काहीच विषय नाही. एक नंबर हे आता आहे तिथे ना एक नंबर कार्यक्रम म्हणजे कंपनीला प्रॉब्लेम नाही येणार आणि आपल्या गावाला पण नाही. तिथं प्रॉब्लेम फक्त अन्नाचा आणि आधीचा प्रॉब्लेम काहीच नाही अडचण. अन्न तुम्हाला मी दाखवलं, तुम्हाला मान्य ना अण्णा कोण आहे? पंडित तिची स्मशानभूमी आता त्या स्मशानभूमीच्या जागी तिथंच स्मशानभूमी बांधायची आणि आपला आलीची जागा आहे ना त्या जागी ती एक एक जागा अख्खी घ्यायची. तुला आवाज येतो का? बरं तू आता आहे ना, बरं एक मिनिट ऐक ना, जिथं स्मशानभूमी आता ठीक आहे तिकडे बांधायला निघालो आपण, ती जागा कंपनीला दिलेली तुला माहिती होती का? मग तुला माहिती नव्हती, कुणाला माहिती होती ती? मग ठीक आहे आता बांधली, तुला कशी कळणार? मला बी कळणार. मी बांधायला गेलो होतो, मीच गेलो 3-4 लाख 2-3 लाखाला काय काळात त्याच्यात. स्मशानभूमी मी बांधत होतो, माझ्या स्मशानभूमी मी माझ्या पैशाने बांधत होतो का तुम्ही बांधते? मग ठीक आहे गेलं तर गेलं माझे पैसे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे ठीक आहे पंडित, आता तिकडे बसू त्याऐवजी इकडच्या बाजूला बसा. काय 50 फुटांनी काय फरक पडतो सांग बरं? अरे पंडित ज्याची जागा, एक मिनिट ऐक. तुला आहे ना, तुला मी सांगतोय बघ, ज्याची जागा होती, ज्या शेतकऱ्याची होती त्यांनी पैसे घेतले, त्या जागेचा आता मालक कोणी? MIDC जागा कोणा दिली? त्या अगरवाल का गोयल त्याला दिली. आता त्या जागेत आपला अधिकार नाही. 1 एकर जागा मी त्या ह्याची जी घेतो, प्रभाची, आपलं काय नाव, आधीची, ती जागा घेताना सुद्धा MIDC मला हेल्पटे मारायला लागतील. आता ती आलटी पलटी करायचं सगळं काम करायला मला वेळ जाणार आहे परत 4-6 महिने. आता हे पण करायचंय. तर तू म्हणला ती जागाच पाहिजे, 10 गुंठेच पाहिजे, मग तिथलीच आधी जा. आता तू आधी तरी म्हणून करे माझी जागा तुला देतो म्हणून 10 गुंठ्यात आपली स्मशानभूमी व्हायच्या ऐवजी 1 एकर होते नक्की. तुला कंपनीच्या 10 गुंठ्यातच करायची का? लांब कुठे? मी जाऊन बघून आलो आता ते खालपर्यंत सगळं. अरे वाड्याची जागा सोड तू, वाड्याच्या वरती पण जागा केवढी मोठी आहे. मी बघून आलो इरीपर्यंत जागा आहे ती अण्णाच्या. त्यांच्या लक्षात नसणार. हा मी प्रभाकर अण्णाला सांगितलं, अण्णा मला ठीक आहे म्हणला करा, स्मशानभूमी आहे तिथं करा, इकडे बसायला जागा लोकांना किंवा गाड्या लावायला करा. हा अरे तुला एक सांगतोय बघ, जर याच्यात कुणी त्रास द्यायचं काम करत असेल, राजकारण करत असेल तर राजकारणातून काही होऊन मिळणार नाही. तुम्ही तुमच्या गावचं भलं बघायला एकत्र असेल तर मला बी भलं कळतं, चांगलं बी कळतं, वाईट बी कळते. आता त्याने ऐक माझ्या बाप, मी तुला सांगतो आज मी 2 मिनिटात जाऊन कंपनी बंद पाडून नाही दाखवलं तर माझ्या बापाचं नाव नाही सांगणार. मी जाईन बाहेर निघून, माझ्यावर नाही गुन्हा दाखल होणार, माझीवरती नाही होणार, कोणत्या दलालावर गुन्हा दाखल नाही होणार.
F4 नको दाखल होतील. आलं लक्षात? याचा विचार करा. आपण चाललंय ना व्यवस्थित त्या पद्धतीने मार्गी लावा. आणि मी सांगतो त्या पद्धतीने तू जरा आता ऐक. आता मी तुला ते 1 एकरचं काम उद्या चालू करून देतो. एवढ्या 15-20 दिवसात लयतले महिनाभर बांधकामाला पुढच्या शेडला जाईल. महिन्याभरात अख्खी तुला स्मशानभूमी चांगली करून देतो. हा थांबा एक मिनिट. हा मग तुला अर्थ नाही. तुला अर्थ नाही का? हा मग चल येतो तुला ती ज्यूस पाजायला. ये आपला चल घरी. काय काही ना काय बघा ते आता जागा पण चांगली मोठी होईल ती. आता त्याचं काय म्हणणं नाही. जिथं आम्ही वायवाटी आता वायवाटी गेली. आता दिवस गेले ते आपले. ती जागा पूर्वी कुणाच्या मालकीची होती? ती कुणाची होती? पुढे मोल ठीक आहे. आता सगळ्या गाववाल्यांना सांगतो दादा स्मशानभूमीचं काम मी उद्या किंवा परवा 2 दिवसात ते चालू करून देतो. चांगली स्मशानभूमी व्यवस्थित बांधून आहे त्या ठिकाणी कंपनीवाल्याला पण नको वाटायला किंवा अजून इतरांनाही कुणाला अन्नाला कुणाला त्रास नको. फक्त दाद्यात ती जागा तुझी आज मी ताब्यात घेईल. तुला दुसरी जागा चांगली बघ आता पुढे ती आडवी मोठी जागा देईल. सगळ्यांचं भलं होऊ द्या. मला काय कुणाला आपली 6 महिने काय 12 महिने लागू द्या तुमच्या शब्दात. पुढच्या वेळेला गावाकडे आता कशाला बोलायला असं नाही होणार. मला पुढे एकदा आमदार व्हायचं त्याच्यात मला करायला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय आता पहिले काम चालू करायचं नंतर मग टाकायचं. नाही स्मशानभूमीचं काम चालू करणार. उद्या आरोला सांगणार प्रस्ताव तयार कर. तू फक्त प्रस्ताव 2 दिवसात तयार करील. तिथून मुंबईला आणायचा. मी तेच आणतील. रोज टेबल टू टेबल फिरवायला लागेल. तिथं फक्त तू पाठवलं. लयतले महिन्याभराचं काम आहे. पण मी म्हणतो 4 महिने लागू द्या. कसं होतं आम्ही घेतली ना. आता माझी जागा नाही तर तुला लेखी काढून द्या. तुला जिथं जागा आता MIDC मोकळी वाटते ना तो गट नंबर कुठला आहे बघ. ती जागा तुझ्या ताब्यात घेऊन तिथं काय तुला करायचं कर. बस फक्त कोणाचं पाडू नको काय. ठीक आहे. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी त्या पंडितकडे जातो. त्याला ज्यूस पाहिजे तो. चला आपण सगळे जाऊ. आणि तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सगळ्या गाववाल्यांची पुन्हा एकदा माफी मागतो. अशी वेळ पुन्हावरती उपोषणाची किंवा आंदोलनाची परत यायला नको. मला जर सांगितलं असतं तर तुम्हाला असे दिवस नसते आले. आणि सणासुदीचं पळ्या वेळा केलं का नाही? मला बी जाऊ दे घरी.